हरिओम. प्रवचन क्रमांक 29. संपूर्ण भावार्थ दीपिका, अध्याय 1, रसग्रहण, भाग 10. हरिओम. माऊली पुढे सांगतात, म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. अर्थात पुत्रांवरील प्रेमाने संमोहित झालेला, पुत्रांच्या मायेने अंध होऊन झपाटलेला, पुत्रांच्या स्वार्थापुढे कसलाही विधिनिषेध नसलेला धृतराष्ट्र संजयाला म्हणाला की कुरुक्षेत्राचे वृत्त काय आहे ते मला सांग. गीतेच्या श्लोकामध्ये धर्मक्षेत्रे यानंतर कुरुक्षेत्रे असं आहे, परंतु माऊलींनी प्रथम ओवीमध्ये कुरुक्षेत्र घेतले आहे. येथे माऊलींनी गीतेच्या श्लोकामधील क्रमवारीला भावार्थ दीपिकेच्या विषयाला सुसंगत व्हावे म्हणून छेद दिला आहे. भावार्थ दीपिकेत भावभावनांना जास्त महत्त्व आहे. येथे धृतराष्ट्राच्या भावना अधोरेखित करायच्या आहेत. तमोगुणाने घेरलेल्या भावना कशा दोलायमान असतात हे प्रकर्षाने दाखवायचे आहे. त्याचे मानसिक दुष्परिणाम विशद करायचे आहेत. कारण धृतराष्ट्राच्या राक्षस गुणाला तमोगुणाने पछाडलेली, कसेही करून स्वार्थ साधण्यासाठी केलेली कृती महत्त्वाची आहे. कुरु म्हणजे कृती करणे, कर्म करणे. तसेच कुरु म्हणजे कुरुवंश, स्वतःचाच तेवढा वंश. म्हणजे दुर्योधन हाच कुरुवंशाचा वारसदार आहे असे धृतराष्ट्र मानत आहे. ज्या ठिकाणी युद्ध सुरू आहे ते क्षेत्र म्हणजे ठिकाण कुरुवंशाच्या म्हणजेच त्याच्याच मालकीचे आहे. तो पांडवांना उपरे समजत आहे. त्याने कुरुक्षेत्राला महत्त्व दिले आहे. येथे बारीक सारीक गोष्टीमधूनही त्याचा अहंकार कसा पुढे पुढे करत आहे हे दाखवायचे आहे. धृतराष्ट्र संजयाला म्हणत आहे की मला कुरुक्षेत्रीचे वृत्त सांग. यामागे पार्श्वभूमी आहे. ती धृतराष्ट्राच्या तमोगुणाला साजेशी आहे. धृतराष्ट्राला युद्धवार्था समजण्यासाठी संजयावर अवलंबून राहावे लागले आहे. कारण युद्धाला सुरुवात होण्याआधी श्री व्यासमुनींनी धृतराष्ट्राला दिव्यदृष्टी देऊ केली होती, जेणेकरून या अंधाला बसल्या जागी महाली युद्धभूमीवर काय घडत आहे ते समजेल. परंतु या तमोगुणाने भारावलेल्या धृतराष्ट्राने ती दिव्यदृष्टी स्वतः घेणे अभ्यरले आहे. कारण हे तमोगुणी स्वतः घाबरट, डरपोक, कर्तव्यमूढ असतात. द्वेषाने अवसान आणून आवाज चढवून ते बोलतात. ते बोलण्यात वाकबगार असतात, परंतु कोणी अंगावर धावून आला तर सपशेल माघार घेतात. मनाने ते कणखर नसतात. आळसामुळे त्यांना स्वतःला काहीही करायची इच्छा नसते. त्यांना सर्व काही हवे असते, परंतु ते दुसऱ्याकडून मिळावे अशी त्यांची ईर्ष्या असते. यामुळे प्रत्यक्ष कृतीचे परिणाम त्यांना पाहणे शक्य नसते. कानाने ऐकणे आणि डोळ्यांनी पाहणे यात मानसिकदृष्ट्या महत् अंतर आहे. अशा कमकुवत मनाच्या तमोगुणींना आपल्याच अपत्यांची मुंडकी उडवली जात आहेत हे पाहणं सहन न होणारं असतं. म्हणून धृतराष्ट्राने व्यासमुनींना विनंती केली की त्याच्याऐवजी ती दिव्यदृष्टी संजयाला द्यावी. यामुळे संजयाला ती दिव्यदृष्टी मिळाली. तथापि संजय पहिले 10 दिवस रणांगणावरच होता. भीष्म पितामहांचे पतन झाल्यावर तो राजमहाली धृतराष्ट्राकडे आला आहे. माऊली पुढे सांगतात, जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी. माऊली सांगतात, जे धर्मालय म्हणिजे अर्थात जे म्हणजे कुरुक्षेत्र धर्माचे घर म्हणून म्हटले जाते. कुरुक्षेत्र यानंतर त्यापुढील ओवीत माऊलींनी धर्मक्षेत्र शब्द घेतला आहे. गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांनी तो कुरुक्षेत्र या शब्दाला एकत्र जोडून प्रथम पहिल्या ओवीत नाही घेतला. कारण तमोगुणी वृत्तीचे कृतीला जास्त महत्त्व देतात. त्यांच्यासाठी धर्म गौण असतो. त्यांच्या स्वार्थासाठी केलेली कृती धर्माने केली की अधर्माने केली, योगिक आचरणाने केली की अयोगिक आचरणाने केली, आपला स्वार्थामुळे इतरांना त्रास झाला किंवा नाही झाला इत्यादीला त्यांच्या दृष्टीने मुळीच महत्त्व नसते. कसेही करून स्वतःचा स्वार्थ साध्य झाला पाहिजे. भावार्थ दीपिकेमध्ये तिच्या विषयाला अनुसरून धृतराष्ट्राची ही तमोगुणी मानसिकता अधोरेखित करण्यासाठी माऊलींनी धर्मक्षेत्र हा शब्द जाणून बुजून दुय्यम आणि दुसऱ्या ओवीत घेतला आहे. मूळ गीतेची क्रमवारी त्यांनी येथे बदलली आहे. परंतु माऊलींनी येथे धर्मक्षेत्र या शब्दाला
भावार्थ दीपिकेत धर्मालय असा शब्द योजिला आहे. ते फार महत्त्वाचं आहे. धर्मालय, धर्म अधिक आलय म्हणजेच धर्माचे घर. याचा अर्थ या कुरुक्षेत्रामध्ये कृती करायला धर्माची चौकट किंवा मर्यादा असा आहे. आता यामागचा थोडासा इतिहास पाहू. हरिओम.